आमची मागणी होती शक्ती कायद्याची। त्याचं मुख्य कारण असं आहे की शक्ती कायद्यामध्ये काही चांगले बदल आहेत, ते बदल आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे। आणि काही लोक म्हणतील राजकीय भूमिका वगैरे, अजिबात राजकीय भूमिका नाही। काही मोठे नेते फडणवीस साहेब असतील, त्याच्याचबरोबर गोरेताई असतील, यांनी सांगितलं की BNS कायद्यामध्ये आपण काही बदल केलेत, त्यामुळे शक्ती कायद्याची जरूरत नाही, असं नाही। त्या कायद्यामध्ये नक्कीच काही त्रुटी आहेत, ते आपल्याला भरून काढायचे असतील तर शक्ती कायदा आणणं फार महत्त्वाचं आहे। आता याच्यामध्ये शक्ती कायद्याच्या आधी शक्ती म्हणजे IPC आणि याच्यातला बदल सांगतो तुम्हाला। बलात्कारला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप होती, पण त्याच्यामध्ये मृत्यूदंड नव्हता। शक्ती कायद्यामध्ये मृत्यूदंड आणलेला आहे। सामूहिक बलात्कारमध्ये मृत्यूदंड आणलेला आहे। अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला तर जन्मठेप फक्त होती पूर्वीच्या कायद्यात, ती आपण मृत्यूदंड आणली। त्यानंतर ॲसिड हल्ला कमीत कमी 10 वर्षाची जन्मठेप, इथं मृत्यूदंड आहे। त्यानंतर ॲसिड हल्ला प्रयत्न कमीत कमी 5 ते 7 वर्षांपर्यंत सजा, ही 7 ते 10 वर्षांची सजा केली आहे। आणि त्याच्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह सेक्शुअल असल्ट याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं असेल तर 20 वर्षाची जन्मठेप आहे, पण शक्ती कायद्यामध्ये तिथं मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा ही देण्यात आलेली आहे। म्हणून हा कायदा नवीन आणा, आमची प्रामाणिक म्हणणं आहे। शक्ती कायद्याचे तपास, सुनावणी आणि कालावधी जो आहे याच्यामध्ये फरक किती बघा। तपास आणि आरोपपत्र दाखल करण्यामध्ये CRPC 173 मध्ये 2 महिने आहे, शक्ती कायद्यात 30 दिवसामध्ये आहे। या सगळ्यांच्या केसेसमध्ये 60-60 दिवस दुर्दैवाने त्या ठिकाणी लागले। आणि याच्यात होतं असं, विटनेस जे असतात ते त्यांचं म्हणणं बदलतात, त्यांच्यावर प्रेशर आणलं जातं। सुनावणी कालावधी 2 महिने ते 30 दिवसावर शक्ती कायद्यात आणा असा आहे। अपील कालावधी हा 6 महिने तो 45 दिवसात आणा, म्हणजे 1.5 महिन्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, असे शक्ती कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे, जे दुर्दैवाने या CRPC आणि IPC ॲक्टमध्ये तिथं नाही। आता BNS आणि BNSS हा कायदा आला, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी घेतल्यात का तर अजिबात नाही। याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये काही प्रमाणात बदल झालेत, पण मृत्यूदंड हा दुर्दैवाने त्या ठिकाणी आणलेला नाही। त्याच्याचबरोबर अजून खोलात तुम्ही जर गेला तर त्याच्यामध्ये जेव्हा गँग रेपचा केस असेल 20 वर्षाची जन्मठेप आहे, इथं आपल्याला मृत्यूदंड हा देण्याची प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे। आणि BNS मधील त्रुटी कालमर्यादेच्या बाबतीत 2 महिने BNSS मध्ये तपास, तिथं 30 दिवस, BNS सेक्शन 2 महिने, सुनावणी 30 दिवस, अपील 6 महिने 45 दिवस, 1.5 महिन्यामध्ये हा विषय संपला पाहिजे। त्यामुळे BNSS मध्ये सुद्धा बदल करून त्याच्यामध्ये काही कडक गोष्टी आलेल्या नाहीत, त्या आणल्या गेल्या पाहिजे असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे।